हो विराजस, त्या ताई जे सांगतायत ते खरं आहे. तू हॉस्पिटलमध्ये असताना तुझा जीव वाचवण्यासाठी जे पैसे देत होते ना, त्यावेळी सुद्धा राधा तुला डिवोर्स देईल असं तिच्याकडून वधवून घेत होते. डिवोर्स पेपरवर तिची सही घेतली आणि मगच यांनी पैसे दिले. तुझ्यासाठी फक्त बिचारी सहन करत राहिली. खरंच विराजस, तिचं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे, पण ते कधी ती व्यक्त करू शकली नाही यांच्यामुळे. यांचा विश्वास जिंकायचा, यांचं मन जिंकायचं आणि मग प्रेम व्यक्त करायचं म्हणून सतत धडपडत राहिली बिचारी. आणि यांच्याच सांगण्यावरून प्रत्येक वेळी तुझं प्रेम नाकारत आली आहे. बाबा, हे सगळं खरं आहे? अरे नाही, खोटं आहे. तू नको विश्वास ठेवूस. खोटं आहे हे. माझा मुलगा आहेस तू. अरे हा, ह्यातला शब्दन शब्द खराय विराजस. आणि हे अजूनही अवैध धंदे करतायत ते सुद्धा तितकंच खरं. काय बोलते ही? काय काही बोलते? काही पुरावे नाही तिच्याकडे. याचंही उत्तर मिळेल सुमित सरांकडून. सुमित काय बोलणार? सुमित आणि सुमित घरातच नाही. ते मी बघतेच. सुमित कुठे आहेत? सुमित कुठे आहेत ते? का मागं लागलेस ग माझ्या नवऱ्याच्या? काय बिघडवले त्यांनी? हा अच्छा, तुला परत नव्यानं संशय आलाय का आमच्यावर कसला? झडती घ्यायची खोलीची झडती घेऊन टाक. नाहीतर तू एक काम कर ना, तू ना आम्हाला पोलिसांमध्येच देऊन टाक, म्हणजे तुझ्या मनाला ना शांती मिळेल. आता कुठे आहेत ते? अशी नाही ऐकणार तू. थांब, तुझं नाव दादाला सांगते. त्याने काही एक उपयोग होणार नाहीये. आता त्यांनाच मदतीची गरज आहे. आता मला बऱ्या बोलाने सांगा ते कुठे आहेत, नाहीतर पोलिसच त्यांना शोधून काढतील आणि त्यांचीही अवस्था वाईट होईल. का मागं लागलीस ग सुमितच्या? काय बिघडवलं त्यांनी? किती भोळा बिचारा नवरा आहे माझा. का सतत आरोप करतेस त्याच्यावर? कारण तो माणूसच तसा आहे, मला चांगलंच माहिती. आणि मला हे सुद्धा माहितीये ते कुठे गेलेत हे तुम्हाला सांगून गेले. त्यामुळे आता मला प्लीज सांगा सुमित कुठे आहेत? ते कुठे गेले असतील? बाहेर फिरायला गेले असतील, कंपनीत गेले असतील, कुठे गेले असतील मला नाही माहिती, त्यामुळे मी नाही सांगू शकत. दादा पण मदत नाही करू शकत म्हणजे? काय केलं हिनं दादाला? दादा, तुम्ही सुमित सरांना कालपासून कुठे बाहेर जाताना बघितलं का? नाही मॅडम. ओके, मग आपल्याकडे दुसरं कोणी आलं होतं का? ठीक आहे, म्हणजे माल नक्कीच घरात आहे. अरे यार, एक बॉक्स बाकी अजून. काय करू? साहेबांनी सांगितलं होतं 10 मिनिटात सगळं करायचं. 15 मिनिटं झाली. मी काय जादूगर आहे का 10 मिनिटात सगळा माल गायब करायला? साहेब परत आले तर परत माझी खरडपट्टी काढतील. लवकर लवकर केलं पाहिजे.
कुठे असेल तो माल? कुठे ठेवला असेल? विराजस, तू माझं ऐकत का नाहीयेस? हे बघ, राधाचं डोकं फिरलंय. तिने काय खूळ डोक्यात घेतलंय मला कळत नाहीये, आणि ती आता सुमितला काही बोलायला लावेल. हे बघ, मी बाप आहे तुझा, माझ्यावरती विश्वास ठेव. मला ती या घरात नको होती. ती आली तेव्हा तिला मी स्वीकारलं नाही, तुझ्यापासून लांब ठेवलं. या सगळ्याचा बदला घेते ती. सुमित सरांना कुठे पाठवलंय तुम्ही? तुला काय करायचंय? तुझा काय संबंध? ते कुठे गेलेत बाबा? सांगणार नाही, कारण मागे पण तू अशीच सुमितचा मागे लागली होतीस. त्याला त्रास दिलास, आणि एवढं करून तू चुकीची ठरली होतीस. तरी सुद्धा तुला हेच करायचंय. ठीक आहे, मी चुकले असं वाटतंय ना तुम्हाला? मग आता तुमचा पार्टनरच सांगेल काय खरंय आणि काय खोटं आहे ते. राधा, राधा, माझा फोन दे. का? तुम्ही खरे आहात ना? मग कशासाठी घाबरताय बाबा? कळू दे विराजसलाही काय खरंय आणि काय खोटं आहे ते. कर, फोन कर. असंही तुला तोंडावर पडायची घाई झालेली असते. तुझ्या हाताला काहीही लागणार नाही, कारण एव्हाना मसाले संपलेले असतील. ठीक आहे, कर फोन. तुला विराजस आणि माझ्यासमोर मान खालीच घालावी लागणार आहे. कर तुला हवं ते. साहेब, होतं चालेल काम, लगेच खाली येतो. 2 मिनिटं फक्त. हे बघ, ताबडतोब खाली. वर का करतायत पण? राधा, तू 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 इथे काय करतेस? सोड ते पाकिट, सोड सोड.
राधा, बाबांनी हे सगळं माझ्याशी खोटं बोलले. विराजस, बाबा, काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून? का केलं तुम्ही? अहो, मला ना तुमचा खूप अभिमान वाटायचा. असं वाटायचं माझे बाबा या जगातले सगळ्यात आदर्श बाबा आहे. समाजात त्यांना किती मान आहे, लोक किती आदर करतात, आणि हा सगळा मान बघून मला असं वाटायचं काय काय ग्रेट आहे आपले बाबा, किती मानतात सगळे त्यांना. तुमचं कर्तृत्व बघून मला असं वाटायचं की मलाही एक दिवस माझ्या बाबांसारखं असं कर्तृत्व गाजवायचं, आणि मग उत्तर मिळायचं की छे, आपल्याला नाही जमणार बाबांसारखं व्हायला. मला काय, कोणाच्याच बापाला नाही जमणार माझ्या बाबांसारखं व्हायला. बाबा, मी बघायचो ना तुमची कामासाठीची जिद्द, तुमचं विजन, बिझनेस मोठा करण्याची तुमची धडपड, दिवस रात्र मेहनत, असं बघून मला भारावून जायचो मी. माझी छाती अशी अशी अभिमानाने अशी हे व्हायची की असं वाटायचं की मला मोठं झालं की मला काहीच नाही व्हायचं. मला माझ्या बाबांसारखं व्हायचं. इतक्या या कर्तबगार माणसाच्या मागे इतका भयानक चेहरा असेल ना. ह्या चाचूला बाबा तुम्ही आयुष्यभर तुम्ही डावलत आलात, तिणवत आलात, तुम्ही त्याचा तिरस्कार करत आलात. अनाथ आहे, अनाथ आहे, अनाथ आहे. म्हणजे मी कायम तुमची बाजू नेहमी असं मी नेहमी समजून घ्यायचा प्रयत्न केला बाबा तुम्हाला, की नाही बाबांचं याच्या मागे काहीतरी एक वेगळं कारण असणार, काहीतरी असणार. पण तुमच्यापेक्षा जास्त बिराजदार कुटुंबाची काळजी चाचूला आणि राधाला आहे. ज्या माणसांना तुम्ही आयुष्यभर असे डावलत आलात ना, त्या चाचूने आणि राधाने आज बिराजदारांचं कुटुंब सांभाळलंय, सावरलंय, घरातली नाती तुटण्यापासून थांबवलंय. तुम्ही नेहमी म्हणायचात, अनाथांना नात्यांची किंमत नसते, त्यांना कदर नसते, त्यांना काही महत्व नसतं. बाबा, हे सगळं ना तुम्हाला नाहीये. आज आईचा चेहरा बघा, आजीकडे बघा.
बाबा एकदाही विचार नाही आला आमचा. स्वार्थ एवढा मोठा असतो खरंच? वा, बिराजदारांचा काय बंगला आहे, केवढ्या गाड्या आहेत त्यांच्याकडे, केवढा मोठा बिझनेस आहे. पैसा पैसा पैसा, सतत त्या पैशाच्या मागे धावता 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 स्वतःच्या पोराबाळांकडे, बायकोकडे. एकदा विचार नाही आला, एकदा. अनाथ आहे राधा, अनाथ आहे, अनाथ. अनाथ असली तरी रक्ताच्या नात्यांसाठी कोणीही करणार नाही इतकं तिने केलंय या कुटुंबासाठी, तुमच्या कुटुंबासाठी. मला माफ कर विराज. राधा, मी तुझा गुन्हेगार आहे. कुठल्या तोंडाने तुझ्याकडे माफी मागू मला कळत नाही. मला हेही मान्य आहे की मी तुला खूप त्रास दिला. मी ते आता जाणवत आहे मला. शक्य झालं तर माफ कर. बिराजदारांची सून म्हणून या अख्ख्या घराची काळजी घे. थांबा. ते एकटेच गुन्हेगार नाहीत. ह्या माणसाला सुद्धा अटक कर. हा या घरात राहता कामा नये. हा इथे राहिला तर अख्खं घर पोखरून काढेल. हा मी काहीच नाही केलं. काही बडबडते ही. का मागा लागली सुमितच्या? त्यानं काहीही केलेलं नाहीये, आत्ताच सिद्ध झालेलं आहे. जे काय केलंय ना ते दादानी केलंय. गुन्ह्यात साथ देणं हा सुद्धा गुन्हाच असतो आत्या. राधा, तुला माहिती आहे मी हे सगळं साहेबांच्या दबावाखाली केलं. साहेबांनी जसं तुला ब्लॅकमेल केलं तसंच मलाही केलं होतं. असं वरी सांग ना तिला समजावून. तू कसं काय एवढं ठामपणे सांगू शकतेस का की सुमित गुन्हेगार आहेत म्हणून? कारण सुमित पैठणकर यांना मी खूप आधीपासून चांगलंच ओळखते. पैठणकरांच्या घरात सुद्धा हेच केलं होतं त्यांनी. म्हणजे तुम्ही मला अनाथ म्हणून हिणवता ना, पण रस्त्यावर अनाथ म्हणून फिरण्याची वेळ सुद्धा माझ्यावर आली आहे ती ह्या माणसामुळे. सुमित अंकलमुळे? दादा त्यांचा काय अरे राधा, तू काय बोलतेस? हो, मी मुलगी आहे यांची.
मला मला जन्म दिलाय या माणसाने. तुझं डोकं ठिकाणावर आहे का? वाटेल ते बडबडतीयस तू. तू सुमितची मुलगी असूच शकत नाहीस. ते यांनाच विचारा. माझ्या आईला फसवलं यांनी. मी लहान असताना मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मीच काय, स्वतःच्या आईला सुद्धा फसवलं या माणसाने. त्याच्यामुळे मला रस्त्यावर वणवण फिरायची वेळ आली. चंदूशेठ, मला तर आता असं वाटतंय ना की पैठणकरांकडे जो स्फोट झाला होता ना, तो 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 यानेच घडून आणला असणार आहे. यानेच केला असणार आहे. माझी गौरी आहे, रुद्र पार्टनर, यानेच मारलं असणार आहे सगळ्यांना. नीच आहे हा, नीच. जगातला सगळ्यात मोठा नीच माणूस आहे हा. स्वतःच्या रक्ताच्या नात्याला सुद्धा सोडलं नाही या माणसाने. बरं झालं मी अनाथ आहे. रक्ताची नाती ही अशी असतील ना, तर यापेक्षा अनाथ म्हणून जगणं कधीही चांगलंय. सुमित, काय बोलतेय ही? राधा खरंच तुमची मुलगी? आसावरी, एक शब्द बोलू नका. एवढी मोठी फसवणूक केलीत तुम्ही माझी सुमित. जीवापाड प्रेम केलं मी तुमच्यावर. सतत तुम्ही आनंदी कसं राहाल हे बघायचे, तुम्हाला सतत खुश ठेवायचा प्रयत्न करायचे, पण तुम्ही अपमान केला माझ्या प्रेमाचा. का खेळलात माझ्या भावनांची? सांगा ना का?